हे पहा, उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांच्याबद्दल जे प्रकरण झालं त्याला राजीनामा मी म्हणणार नाही, की राजीनामा ही एक औपचारिकता होती, पण त्याला काढून टाकलं गेलं. आणि हे ते स्पष्ट आहे की काहीतरी कुठेतरी बिनसलं, काहीतरी अंतर्गत वाद निर्माण झाला आणि त्यांना अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं काढलं गेलं. अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळातच त्या व्यक्तीला उपराष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदावर बसवणं चुकीचं होतं आणि फक्त राजकीय हेतूने ते बसवलं गेलं होतं. पण ते त्यांना शेवटी त्यांच्याच अंगलट आल्यामुळं त्यांना काढलं. पण शेवटी ते एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती होती, त्यांना अशा प्रकारे वागायला नको होतं. राजीनामा हा जबरदस्ती घेतला गेला आणि त्यातून आता काय काय घडलं, कशामुळे घडलं ते हळूहळू बाहेर निघेल. परंतु मला वाटतं दाल में कुछ काला है किंवा ऑल इज नॉट वेल इन दिल्ली. आणि त्यामुळे आता एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाची 75 वर्ष होत आहेत, त्याकरता अंतर्गत लोकांनी एक त्याबद्दलही चर्चा तिथं दिल्लीमध्ये चाललेली आहे. पण दिल्लीमध्ये उपराष्ट्रपदाच्याबद्दल जे काय घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, लोकशाहीला काळिमा फासणार. आता त्यात अनेक तर्कवितर्क तिथं आहेत, कशामुळं झालं, काय झालं. पण ते आता हळूहळू आपल्याला कळेल. बिहार निवडणूक त्याचा डायरेक्ट थेट संबंध आहे नाही आपल्याला कळेल. मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही. बिहार निवडणूक हे फार महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये जो घोळ चाललेला आहे, त्यामुळं आम्हाला शंका आहे की ही पारदर्शक पद्धतीनं निपक्षपातीपणे होईल का नाही, मला शंका आहे.